फार उष्णता या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या कीड रोगाच्या समस्या आहेत तर त्याची काळजी किंवा त्याच्याबद्दलची दक्षता ही घ्यावी लागेल. रात्रीचं तापमान खूप कमी असेल म्हणजे अगदी 15-16 डिग्री 13 डिग्री पर्यंत येत असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला मिरचीची फळधारणा कमी होते. तुमच्या उत्पादनाचं यश तुमच्या त्या रोपांवर असतं. बरोबर. शेतकरी म्हणतात गोजा झालाय किंवा कोकडा झालाय, खरं व्हायरस त्याला कारणीभूत नसून आपलं रोपाचं जो काही दर्जा आहे किंवा रोपाची मुळी ती त्याला कारणीभूत आहे. शक्य होईल तिथं तुम्ही चौकोनी कपाचा ट्रे वापरा, गोल कपाचा ट्रे शक्यतो मिरचीसाठी तरी टाळा. नर्सरीमध्ये रोप बनवायला दिल्यानंतर 25-30 दिवसाचं रोप तुम्ही स्वीकारू नका. रोपाचं वय 35 दिवस असलं पाहिजे आणि मग हार्डनिंग न झालेलं रोप जर तुम्ही स्वीकारलं आणि जर तुमची लागवड एप्रिल मेची असेल तर तुम्हाला उत्पादनामध्ये धोका हा 100% ठरलेला. मल्चिंग का असावं तर जी आपल्याला मिरचीमध्ये सगळ्यात काय म्हणतो ना हमखास येणारी समस्या आहे फुलकड्यांची किंवा थ्रिप्सची, तर त्या थ्रिप्सला अटकाव होण्यासाठी आपल्याला मल्चिंगचा फायदा करून घ्यायचा. एका रोपाला